तुम्ही सुद्धा नेहमी चिप्स, पॅकेट फूड आणि कोल्ड्रिंक पीत असाल तर ही रील फक्त तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही रोज जे खाताय त्यामुळे तुम्हाला आतड्यांचा कॅन्सर होऊ शकतो. एका रिसर्चमधून हे समोर आलंय. त्या रिसर्च रिपोर्टनुसार जो कॅन्सर 50 वर्षांनंतर वृद्धांना होत होता तो आता 20 ते 40 वर्षांच्या तरुणांना सुद्धा होतोय. आणि यामागचं कारण आहे अल्ट्रा प्रोसेस फूड, स्मोकिंग, आळशी जीवनशैली आणि एक्सरसाइज न करणं, प्रोसेस केलेलं मांस, साखर आणि बाकीचे चटपटीत पदार्थ आपल्या आतड्यांमध्ये सतत जळजळ निर्माण करतात. त्यात बैठा जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाल सुद्धा कमी होतीये, पचनक्रिया मंदावते आणि हे विषारी पदार्थ शरीरातून बाहेरच पडत नाहीत, ज्यामुळे कॅन्सरचा धोका जास्त वाढायला लागलाय. याची लक्षणं थोडक्यात सांगते. पहिलं म्हणजे शौचावाटे रक्त पडणं, आठवडाभर कॉन्स्टिपेशन किंवा जुलाब होणं, सतत थकवा जाणवणं आणि अचानक वजन कमी होणं, पोटात दुखणं किंवा सारखा गॅस तयार होणं. अशी काही लक्षणं सारखी दिसून येत असतील तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. पण जर तुम्हाला यातली लक्षणं दिसत नसतील आणि याच्यापासून लांब राहायचं असेल तर जेवणात फायबरयुक्त पदार्थ वाढवा. ब्रोकोली, कोबी आणि फ्लॉवर यासारख्या क्रुसिफेरस भाज्या खाल्ल्यानं कॅन्सरचा धोका 20% कमी होतो. प्रोसेस फूड आणि पॅकेट बंद स्नॅक्स खाणं पूर्णपणे टाळा. हेल्थी लाईफस्टाईल स्वीकारा आणि ही रील तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना पाठवून लगावतीला फॉलो करा.